देवालय बन जाता है आंगन हमारा जब अतिथि हमारे घर द्वार पे आते हैं, जब अतिथि हमारे घर द्वार पे आते हैं। आज के इस समारोह में आज के मुख्य अतिथि तथा सभी का यहाँ पधारने पर हम दिल की गहराइयों से स्वागत करते हैं। शाळा समितीचे अध्यक्ष माननीय राजेशजी पटवर्धन सर, प्रशालेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती श्रुती बागेवाडी मॅडम, आजच्या सत्कार मूर्ती पर्यवेक्षिका माननीय सौभाग्यवती सुस्मिता तडकासे मॅडम, सन्माननीय श्री संजय तडकासे सर व त्यांचे आप्त नातेवाईक या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका माननीय सौ सुस्मिता तडकासे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत, त्यांचा सत्कार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमलो आहोत। सेवानिवृत्ती नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा। सेवानिवृत्ती म्हणजे कर्तव्यपूर्तीचा आनंदही आणि सोबत्यांच्या विरहाची हुरहुरी। जीवनातील एक मोठा काळ एका साचेबद्ध वेळापत्रकात घालवल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरचं मुक्त आकाश मनाला खुणावत असतं। बऱ्याचशा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता थोडं स्वतःसाठी जगावं असं वाटण्याची वेळ म्हणजे सेवानिवृत्ती। मनाला मिळालेली थोडीशी उसंत म्हणजे सेवानिवृत्ती। आज आपल्या प्रशालेतील पर्यवेक्षिका माननीय सौभाग्यवती सुस्मिता तडकासे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाची उणीव आपणाला नक्कीच वाचणार आहे। आता आपण त्यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ क्लिप पाहूया। तसेच तुम्ही वेळ घालवलेल्या या 4 व्यक्तींना सुद्धा तेवढंच दुःख होत आहे। आमचा माध्यमिक शाळेचा प्रवास फक्त 5 वर्षाचा होता। फक्त 5 वर्षे शिकून आम्हाला या शाळेसोबत एक अतूट नातं
आणि जेव्हा शाळा सोडून जाण्याची वेळ आली तर तेव्हा सर्व काही गमवण्यासारखं वाटत होतं. परंतु तुम्ही आमच्यासारखे हजारो विद्यार्थी बघून आणि वर्षानुवर्ष तुमचे या शाळेत घालवला तर तुमच्यासाठी लागलं जर जास्तच वाईट असणार आहे. परंतु की या सर्व आठवणी तुमच्या आयुष्यात अविस्मरणीय आठवणी असणार आहेत. तर तुम्ही रिटायर होतात पण एवढं सगळ्या अविस्मरणीय आठवणी तुमच्यासोबत घेऊन चाललात तर त्यापेक्षा चांगली गोष्ट असणार आहे. शेवटी मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही तर या शाळेला विसरणार नाही, पण परंतु तुम्ही विसरलात तरीही आम्ही विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि ही शाळा तुम्हाला कधीच विसरणार नाही. ही शाळा असेपर्यंत तुमच्या आठवणी तर कायम आहेत. हॅपी रिटायरमेंट मॅडम. थँक्यू. बऱ्याच वर्षांपासून त्यांची काही भेट झाली नाही, त्यामुळे असं वाटत होतं की आपल्या दिवशी पुन्हा शिक्षकांनी त्यांना भेटायला आवडलं असं, त्याची बोलायला आवडलं असतं. जसे आम्ही आपल्या शाळेतले शिक्षक आम्हाला भेटले तसेच त्याही होत्या अजिबात कडक. शाळेत शिक्षिका म्हणून आल्यानंतर मॅडमची मला थोडी भीती वाटायची सुरुवातीला, कारण त्या कडक तर होत्याच, पण तरीही जवळून संबंध आल्यानंतर मॅडम खूप मैत्रीपूर्ण आहे ते देखील कळालं. एकंदर मॅडमच्या संपूर्ण प्रवासाला आणि इथून पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो देशात परदेशात विशेषतः जपानला देखील होऊ देत या त्यांना मी सदिच्छा देते. फोटो ओपन करा. असं ते वाढवा आणि दुःख म्हणलं तर अर्थातच की तिच्या नमस्कार. आज खरं तर आनंद यासाठी की आजपासून तरी आई आमच्यासोबत आणि तिच्या नातवांसोबत टाइम स्पेंड करू शकेल या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि दुःख म्हणलं तर अर्थातच की तिच्या 22 वर्षांच्या या सेवेतून ती आज निवृत्त होत आहे. त्यामुळे तिच्या मनात आत्ताच्या क्षणी जी घालून चालली, जी कानाबाजून चालली ती खरंच शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडची आहे. काही दिन म्हणून एका प्रशाला तिच्यामध्ये आणि ती ह्या प्रशामध्ये जणू काही अशा पद्धतीनं समजून गेलेली आहे की आजचा हा क्षण तिच्यासाठी अत्यंत अवघड आणि कठीण असा मला अत्यंत कठीण असा क्षण आहे. आजपर्यंत आई ह्या विषयावर मी फक्त परीक्षेमध्ये निबंध लिहूनच मार्क मिळवले, पण आज तिच्याबद्दल व्यासपीठावर बोलायला मिळणं हा एक पहिलाच प्रसंग आहे. शाळा ही तिच्यासाठी नेहमीच फर्स्ट प्रायोरिटी राहिलेली आहे. मला अजूनही आठवतं की आमच्या शाळेचे जे गॅदरिंग्स असतील किंवा आमचे वाढदिवस, स्पोर्ट्स इव्हेंट्स असतील, आम्ही पण उभे राहत. आज आम्ही प्रत्यक्षरित्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण त्याचबरोबर प्रशालेच्या मुख्य अध्यापिका सौ वाघेवाडी मॅडम यांचे शतशः आभार मानते की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने का होईना आम्हाला या कार्यक्रमात 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे. आणि शेवटी मी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम आपला सेवानिवृत्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो. आईसोबत राहायला आईची साथ दिली त्यासाठी खूप खूप थँक्यू. ना रहे पर हम साथ थे एक उम्र भर याद रखना, इतनी ही गुजारिश है. त्यानंतर आपण कार्यक्रमाची दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने सुरुवात करूया. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करावे.
विभागाकडून आजच्या सत्कारमूर्ती सन्माननीय सौभाग्यवती दरकासे मॅडम यांचा सन्मान होत आहे. अनमोल दोहे सरस्वती के भांडार की बड़ी अपूर्व बात, जो खरेचे त्यों तो बढे, बिन खरेचे घट जात.
खूप छान आहे, त्याचा अर्थ देखील आहे आणि मला आधीच त्याचा अर्थ माहिती आहे। यानी ज्ञान के भंडार की एक विशेषता है कि इसे जितना साझा किया जाए यह उतना ही बढ़ता है। यदि ज्ञान जानकारी साझा न की जाए तो यह निरंतर घटती रहे। सच बात है। सुमिता तरकासे मॅडम व श्री संजय तरकासे सर यांचा सन्मान अध्यक्ष करत आहेत। परंतु तुम्ही मला त्यावेळी सूचना केली आहे कर्तव्य आणि तसेच तुम्ही काही दिवसांनी मला संगीतामध्ये परफॉर्मन्स करण्याची संधी दिली आणि त्याचमुळे मी 9वी पर्यंत अभ्यासाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी केली। आपण व्यासपीठावर उपस्थित आजच्या सत्कार मूर्ती सौभाग्यवती सुस्मिता तडकासे, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती श्रुती बागेवाडी मॅडम, तडकासे मॅडमचे मिस्टर श्री संजय तडकासे, त्यांचे कुटुंबीय, येथे जमलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद, आज आपल्या पर्यवेक्षिका सौभाग्यवती सुस्मिता तडकासे मॅडम यांचा निरोप समारंभ, सेवानिवृत्ती समारंभ आपण साजरा करत आहोत। अंतःकरण खूप जड झालेलं आहे, बोलायला शब्द कितपत सुचतील माहित नाही आणि हे होणार हे माहित होतं, त्यामुळे थोडस लिहून पण समोर आणलेलं आहे कितपत आपल्याला आठवेल। आणि कारण खरंच 22 वर्षांचा सहवास म्हणजे काही थोडा नाही, खूप क्षण आपण बरोबर घालवलेले असतात। शाळा एक शाळा असं नाही, एक शाळा म्हणजे आपलं कुटुंब आहे। आपले मतभेद कितीही असतील, 2 व्यक्ती असल्या की मतभेद असणारच, त्याच्यात काही वाद नाही, पण आपण एकमेकांबरोबर घालवलेले क्षण हे आपल्याला नेहमी लक्षात राहतात, मतभेद अजिबात आपण लक्षात ठेवत नाही। त्यामुळे मॅडम बरोबर जे 22 वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून घालवलेली ती आम्हाला आता या क्लिपद्वारे क्षणोक्षणी आठवली, सगळ्यांचे डोळे भरून आले। विद्यार्थी तर त्यांना मिस करणारच आहेत खूप, पण
आम्ही सगळेजण सुद्धा मॅडम तुमची खूप आठवण काढू. आम्हाला शाळेत प्रवेश केला गेला तुम्ही तिकडे दारात उभ्या याची इतकी सवय झालेली आहे की तुम्ही तिथे असता. प्रार्थनेच्या सगळ्या सूचना, माईकचा आवाज हा तुमच्याच आवाजामध्ये ऐकण्याची इतकी सवय झालेली आहे. त्यामुळं मुलं म्हणतात ते अगदी खरं आहे की माईकवरनं त्यांचा आवाज ऐकण्याची कानाला पूर्ण सवय झाली होती. त्यामुळे 22 वर्ष जवळजवळ त्यांनी या आपल्या या पवित्र वास्तूमध्ये ज्ञानदान करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडून गेलेले आहेत जे आज खूप मोठ्या पदावर काम करत आहेत. त्यामुळे मॅडम तुम्ही हा मोठा ठेवा तुमच्या बरोबर घेऊन जाणार आहात. तुम्हाला बाहेर पडल्यानंतर सुद्धा असे अनेक विद्यार्थी भेटतील आणि मग तुम्हाला वाटेल की आपण छान काम केलेलं आहे. आपण जी 22 वर्ष काढली त्याचं एक चांगलं फळ आपल्याला मिळालेलं आहे. मॅडम बद्दल बोलायचं तर खरंच त्यांच्या नावाप्रमाणे सुस्मिता, सतत हास्य असणाऱ्या, सुस्वभावी, मन मिळावू, सगळ्यांना सामावून घेणाऱ्या, वेळप्रसंगी पदानुसार कठोर होणाऱ्या पण सगळ्यांना समजावून सांगणाऱ्या, सगळ्यांना वेळप्रसंगी मदत करणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे शिस्त. आणि खरंच आयुष्यात मुलांना सगळ्यात महत्वाचं काय लागतं तर शिस्त लागली पाहिजे. आणि एवढ्या 22 वर्षांच्या कालावधीमध्ये शाळेची जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कारण विद्यार्थ्यांप्रती असणारी आत्मीयता, शिस्त, त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं, त्यांचे विषय हिंदी आणि इंग्लिश याच्या प्रती असलेला प्रामाणिकपणे त्यांनी तो विषय शिकवला. त्यांना सतत आपल्या विषयाप्रती असणारी जागरूकता की मुलांनी याच्यात प्रगती केली पाहिजे, यासाठी आपण काय नवीन करू. त्यामुळे त्यांच्या मीटिंगमध्ये त्यात काहीतरी वेगळं काय करता येईल याचा सतत विषय बोलायच्या. त्यानंतर खेळ विभाग, तर खेळ विभाग पण त्यांनी खूप उत्कृष्टपणे सांभाळला की आपण म्हणजे म्हणतो की आता आपण स्त्री पुरुष मतभेद हा आता कमी झालेला आहे बऱ्या प्रमाणात. पण एका स्त्रीने एवढ्या मोठ्या शाळेचा खेळ विभाग सांभाळणं, खेळ विभागाचं प्रमुख होणं आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं, ग्राउंडवर काम करणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे त्यांनी ते लिलया पेललं आणि या सगळ्यामध्ये त्यांनी सगळ्यात मोलाची साथ पर्यवेक्षिका पद निभावताना मुख्याध्यापिकांना दिली. ती तर खूपच मोठी गोष्ट आहे. कारण मुख्याध्यापकांना निर्धास्तपणे आपली शाळा सोडून एखाद्या व्यक्तीवर जाणं त्यासाठी खूप मोठं कौशल्य त्या पर्यवेक्षिकेकडे पण असावं लागतं. ते त्यांच्याकडे होतं आणि मॅडमनी ते वारंवार सिद्ध पण करून दाखवलं. त्यामुळे त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी खरंच खूप चांगलं काम या शाळेमध्ये केलेलं आहे. आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला मॅडमची आठवण येणार आहे. त्यांच्या बरोबर सहलीमध्ये घालवलेले क्षण असतील, विशेषतः निवासी शिबिरामध्ये घालवलेले क्षण असतील, मुलांबरोबर ग्राउंडवर क्रीडा सप्ताह साजरा करताना केलेली मजा असेल किंवा शाळेतले इतर गॅदरिंगचे समारंभ, डान्स या सगळ्यामध्ये मॅडमने हिरिरीने सहभाग घेतला आतापर्यंत. आणि अगदी शेवटी आता सुद्धा थोडासा पायाचा प्रॉब्लेम त्यांचा होता पण त्या कुठेही त्याच्यामध्ये कमी पडल्या नाहीत. त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत व्यवस्थित कामकाज पूर्ण केलं. खरंच याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि मॅडम तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत या धकाधकीच्या कालावधीमध्ये म्हणजे नेहा म्हणालीच की आम्हाला आई जास्त मिळाली नाही आणि शाळेच्या वेळामुळे मॅडमना जमलं नसेल, मग तुम्ही आता कुटुंबाला वेळ द्या, तुमची तब्येत सांभाळा आणि चांगले छंद जोपासा. तुम्हाला सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे अशी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आम्हाला जास्त करून लिखाणच माहिती. कुठला हा का हा तसा ऑफिसचा संपर्कही कमीच असतो शिक्षकांशी. बागेवाडी मॅडम, सत्कार मूर्ती तडकासे मॅडम, त्यांचे पती. आज निरोप समारंभ तडकासे मॅडमचा. 11/6/2002 ला शिशु शाळेच्या ऑफिसमध्ये माध्यमिक शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी पालकांचा खूप आग्रह होता. पी.के. जोशी सर अध्यक्ष होते तेव्हा, पटवर्धन सरांचे वडील पण होते आणि त्यांच्या पालकांच्या खूप आग्रहामुळे माध्यमिक शाळा सुरू झाली. पहिल्यांदा पी.के. जोशी सरांनी आणि सहस्रबुद्धे मॅडमनी शाळेच्या पाया घातला. पहिल्या वर्षी मी शिशु शाळेकडे जस्ट लागले होते, 8च दिवस झाले होते
आणि कांबळे सरांच्या ऑफिसमध्ये मीटिंग झाली की माध्यमिक शाळा पण सुरू करायची म्हणून, आणि फक्त मान्यता न घेता वगैरे सगळी शाळा सुरू झाली. आणि मी शिशुशाळेचं काम अजून शिकतच होते, तेवढ्यात मॅडमनी येऊन सांगितलं की तुला हायस्कूलचं पण काम बघायचंय, धनंजय काका शिपाईचं काम बघतील. आणि त्याच्यानंतर मग 11/6/2002 शाळा सुरू झाली. नंतर सुरुवात झाली शिक्षक नेमण्याचं. पहिल्यांदा बागेवाडी मॅडम आलेल्या मला आठवत आहे इंटरव्ह्यूला, त्या सिद्धेश्वर मध्ये होत्या, तिथून त्या इंटरव्ह्यू द्यायला इथं आल्या होत्या. सहस्रवते मॅडमने इंटरव्ह्यू घेतला, त्यांची नियुक्ती केली. त्याच्यानंतर तडकासे मॅडमची नियुक्ती केली. नंतर मीनाक्षी ऑगस्ट मध्ये आली, होनक मॅडम नोव्हेंबर मध्ये आल्या. अशा प्रकारे शाळा सुरू झाली. आणि पहिल्या वर्षी फक्त खालची एकच इमारत होती, म्हणजे वर्गच नव्हते अगदी. आणि प्राथमिक शाळा दुपारी असायची आणि हायस्कूल सकाळी असायचं, म्हणजे आम्ही 7:30 ते 12 हायस्कूल करत होतो. 5वीला फक्त 118 मुलं होती आणि 8वीला पहिल्यांदा फक्त 17 मुलं होती. म्हणजे तेवढ्या मुलांवर शाळा सुरू झालेली आहे आपली. आणि आज आपला पट जवळपास 1100च्या पुढे आहे. म्हणजे आज सगळ्या शिक्षकांचं योगदान बागेवाडी मॅडमनी पुढे नेलेलं आहे. त्याच्यानंतर 5वी आणि 8वीचा फक्त एकच वर्ग होता. आणि बघता बघता शाळेला 22 वर्ष पूर्ण झाली. शाळा एक समूह घटक आहे, प्रत्येकाचंच योगदान इथं महत्वाचे आहे. एकसंध अशी सर्व घटकांची गुंफण असेल तरच कोणतीही कलाकृती पूर्ण होते. तसंच शाळेचं आहे असं मला वाटतंय. निसर्ग नियमही असाच सांगतो. संस्था असो, घर असो, कार्यालय असो, तिथले सगळेच घटक महत्वाचे असतात. त्यांच्या योगदानावरच त्या त्या ठिकाणचे यश अवलंबून असते. घटनाक्रम चालूच राहतो, दिवस जातात, महिने जातात, वर्ष जातात. तुम्ही जितक्या बांधिलकीनं आणि आत्मीयतेनं कोणतेही कार्य करता तेवढी तुमची मानसिकता बनत जाते, असं माझं तरी मत आहे. आपल्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांचे आपण अवलोकन करत गेलो, आत्मचिंतन करत गेलो तर आपल्यातील झालेले बदल आपल्याला सुद्धा लक्षात येतात. मग ते कुठलेही असोत, वैयक्तिक जीवनातले, सामाजिक आणि आपण कार्य करतो तिथलेही. वाचन आजच्या मोबाईलच्या युगात खरंच मागं पडतंय असं मला प्रकर्षाने जाणवतंय. खरंच वाचन मागं पडतंय. तर शिक्षक कदाचित वाचत असतील, पण आम्ही आमच्या कामाच्या नादात म्हणा किंवा मोबाईलच्या ह्याच्यात वाचन खूपच मागं पडलंय. मला तडकासे मॅडमना सांगायचंय, त्यात त्यांचं ते कदाचित चालू ठेवतील, असेलही त्यांचं वाचनाचं आवड. त्या गोष्टींची पूर्तता आपण पण असा विचार येतो, आपण त्यांना सांगू हे करा ते करा, पण ते आपण आत्मसात करणार, आपण आणणार आहोत का आचरणात? आपल्यालाही वेळ येणार आहे. सेवानिवृत्तीची वेळ आता आमची जवळ आलेली. आताच आम्ही मोजायला लागलो कोण कोणानंतर रिटायर होणार आहे. अगोदर पुढच्या वर्षी धनंजयचा नंबर आहे, मग माझा आहे, मग त्याच्यानंतर शिक्षक चालू होतील. पण आपण प्रत्येक सेवानिवृत्त लोकांना होतानाच सांगणार आहेत की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, किंवा आपण हे करू, पण ते प्रत्यक्ष आपण आणणार आहोत का आचरणात? किंवा मला तर वाटतं की आता आधीपासून सुरू करायला हरकत नाही. आपण शाळेची बघता बघता 22 वर्ष सरली. रोजच्या धावपळीत पुढे जात राहण्याच्या जीवनशैलीनुसार मागं वळून बघताना आपल्याला आपलं सामर्थ्य किती आहे हे लक्षात येत आहे आता. म्हणजे आपण कुठे आहोत हे समजतंय. तर त्याच्यासाठी वामनराव पैचे विचार मला फार आवडतात. वामनराव पै काय म्हणतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. म्हणजे आपण शेवटी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत असं मला वाटतं. तडकासे मॅडम बद्दल म्हटलं तर अक्कलकोटच्या मॅडम, आम्ही 2 वर्षापूर्वी त्यांच्या घरी गेलो होतो. अक्कलकोटचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, त्यांच्या घरी गेलो होतो. ती आठवण खूप छान आहे आमची. त्यांच्या भाऊजाईनी, त्यांच्या आईने आमचं खूप छान स्वागत केलं, त्यामुळे ते पण खूप छान वाटले मला. त्यांच्या आईचं तर खूप स्वभाव आवडला होता. कार्यक्रमाच्या औचित्य साधून एवढंच म्हणते त्यांना की आरोग्य चांगले लाभो, पुढचं आयुष्य त्यांचं छान जावं. नमस्कार. आणि आपल्या कार्यासाठी खूप मोठी धावपळ असते आणि तेवढी कसरतही असते. म्हणूनच आधुनिक हिरकणी असं म्हटलं गेलं. खरं तर हे नाव मी का उच्चारलं, कारण त्यांच्याबरोबर माझा पहिला ट्रेक होता मकरंदगडाचा. आणि मकरंदगडाचा तो अविस्मरणीय प्रसंग असेल किंवा तडकासे मॅडमने केलेल्या त्या वस्तीवर भाकरी असतील, कदाचित त्यामध्ये मुलांमध्ये बागवेळ मॅडम प्रत्येकाचं वेगवेगळं होतं. अक्षरशः संख्या जास्त होती म्हणून कमी पडले म्हणून बागवेळ मॅडम आणि तडकासे मॅडम या दोघींनीही भाकरी करायला सुरुवात केली. तो एक अविस्मरणीय प्रसंग. त्याचबरोबर रायगडचा जो ट्रेक होता त्या ट्रेकला सुद्धा अगदी न जमता प्रत्येक पॉईंटवर तडकासे मॅडम आमच्या बरोबर आलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर खरं तर एक सांगायचं आवडतो म्हणजे राजगडाचा बालेकिल्ला
आणि राजगड, राजगड ज्याला म्हटलं जातं, त्या बाले किल्ला सुद्धा त्यांनी सर केलेला होता. त्या बाले किल्ल्यावरून त्यांनी कदाचित ती सह्याद्री पाहिलेली होती. खरंच म्हणूनच मी आधुनिक कीर्तनीचा तिथं उल्लेख केला गेला. खूपच छान पद्धतीनं त्याचा एक एक प्रसंग आपल्या समोर येतोय. आता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी थोरात मॅडम यांना बोलवतो. आदरणीय सौभाग्यवती सुस्मिता तडकासे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती तडकासे मॅडमचे सुयोग्य साथीदार श्रीयुत आदरणीय श्रीयुत ते पर्यवेक्षिका असा होता. हा जो त्यांचा प्रवास आहे तो खरोखरच खूप प्रेरणादायी, खूप कष्टातून त्यांनी हे साध्य केलेलं आहे. म्हणजे जेव्हा त्या सहशिक्षिका होत्या तेव्हा स्टाफ रूम मध्ये असताना रेसिपीजची देवाणघेवाण मगाशीच व्यवहारे सर म्हणाले ना, काहीतरी डब्याचा विषय झाला नाही, तो मी घेतलेला आहे की इतक्या छान रेसिपीज त्यांच्याकडून आणि आपण एकमेकांशी शेअर करत होतो. त्यांची साड्यांची आवड आणि रंगांची निवड ही सुद्धा खूप वेगळी होती. आणि मग त्याच्यावरची चर्चा किंवा शिबिरामध्ये आपण करणार सादरीकरण, किंवा पूर्वी कसं होतं की गणेशोत्सवाच्या निमित्त आपल्या सगळ्यांच्या पण स्पर्धा असायच्या. मग ती एक तारेवरची कसरतच असायची आपली, आणि मग त्याच्याविषयीची कुरकुर असायची आपल्या सगळ्यांची. आणि मग सादरीकरण झाल्यानंतरचा जो आनंद असायचा तो पण खूप विलक्षण आणि खूप वेगळा असायचा. तर ह्या अशा सगळ्या खूप छान आठवणी मॅडम आपण सोबत घेऊन जात आहात. आणि जात आहात म्हणजे जस्ट शाळेपासून दूर जात आहात एवढंच. आणि नंतर त्या पर्यवेक्षिका झाल्यानंतर त्यांनी इतकी छान शाळा मॅडमनं साथ दिलेली आहे आपल्या मुख्याध्यापिका मॅडमना. कुठलाही विभाग असू दे, मग शिस्त असू दे, स्वच्छतेचा असू दे, किंवा परीक्षा विभाग असू दे, खूप छान काम मॅडमनी केलेलं आहे. अजून एक मला त्यांच्याविषयी जाणवलेलं म्हणजे कुणाशी कितीही मतभेद होऊ दे, दुसऱ्या दिवशी त्या परत त्या व्यक्तीशी हसत खेळत छान बोलायच्या. हे खरोखरच आपल्याला घेण्यासारखं आहे की मनात कुठलीही आडपडदा न ठेवता बोलणं आणि मुलांना रागवणं, शिस्त लावणं हे तर त्यांनी अतिशय छान केलेलं आहे. त्यांचा अजून एक मला खूप चांगला म्हणजे घेण्यासारखा एक गुण वाटला की त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी असून सुद्धा त्या कधीही त्याच्याविषयी त्यांनी कुरकुर केली नाही, किंवा किती वेळा तरी त्या म्हणजे वरून खाली आणि परत तासांसाठी, खेळाच्या तासासाठी म्हणा किंवा काय कार्यक्रमासाठी म्हणा, आपल्या सगळ्यांसोबत त्या तेवढा वेळ उभारायच्या किंवा तेवढा वेळ त्या सगळ्या माइंड करायच्या. हे खरोखरच त्यांच्याकडून त्याचा पाऊ केला नाही त्यांनी कुठल्याही गोष्टीचा. त्यानंतर खरं तर त्या एक मोठ्या अशा कुटुंबातून त्या आलेल्या होत्या, पण कधीही कुटुंबाबद्दलची तक्रार मी त्यांची ऐकली नाही. म्हणजे त्यांच्या कुटुंबातही त्यांनी खूप छान स्वतःला समरसून घेतलंय जसं त्यांनी शाळेत घेतलेलं आहे. तर त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप सदिच्छा. त्यांना छान आरोग्य, समाधान, आनंद लाभो ही सदिच्छा व्यक्त करते. आणि एक 4 ओळी माझं मनोगत संपवते. निरोपाची असावी औपचारिकता, नको मनाची दूरता, कुटुंब आपले आनंदाचे, बंद ठेवू जिव्हाळ्याचे. धन्यवाद. धन्यवाद थोरात मॅडम. आज कुछ भाषण वगैरह नहीं दूंगी, आज मेरा थोड़ा अलग है. मंच पर उपस्थित सभी मान्यवर एवं गुरुजनों को मेरा नमस्कार. अलविदा होकर जब कोई दूर होता है, अलविदा होकर जब कोई दूर होता है तो आंखें देखती है पर दिल मजबूर होता है. मात्र विदाई शब्द एक ऐसा शब्द है जो हमें भावुक बना देता है, भावनाओं में बहा देता है. जी हाँ दोस्तों, जैसा कि आप सभी जानते हैं कि आज हमारे पाठशाला की हिंदी विभाग की प्रमुख अध्यापिका माननीय सुस्मिता तड़कासे जी आज सेवानिवृत्त हो रही है. उनकी विदाई समारोह यहाँ आयोजित की गई है. इसी अवसर पर उनके उपलक्ष्य में एक कविता मैं प्रस्तुत करना चाहूंगी. यह कविता मेरे गुरुवर्य माननीय श्री बापू साहेब दळवे सर जी इन्होंने खास आपके लिए बनाई है. मैडम, मुस्कुराता दीप बनकर अपनों के लिए जलते हो, मुस्कुराता दीप बनकर अपनों के लिए जलते हो, खिलता फूल बनकर सबका जीवन महकाते हो, बादल बनकर सब पर स्नेह बरसाते हो,
बादल बनकर सब पर स्नेह बरसाते हो, सितारा बनकर सबका भाग्य चमकाते हो। आसमान बनकर आप सब पर छा जाते हो, आसमान बनकर आप सब पर छा जाते हो, सागर बनकर प्यार से अपनों को समा लेते हो। वृक्ष बनकर आप ममता की छांव देते हो, वृक्ष बनकर आप ममता की छांव देते हो, राह बनकर सदा मंजिल तक पहुंचाते हो। अब कुछ यादें साझा करूंगी। कुछ यादें साथ लेकर पाकर खुशियां और गम, कुछ यादें साथ लेकर पाकर खुशियां और गम, कुछ भावनाएं साथ संजोकर विदा हो रहे आज हम। कुछ पल बिताए हमने अध्ययन के साथ में, कुछ पल बिताए हमने अध्ययन के साथ में, सदा उलझे रहे हम ज्ञान की बात में। भूल सकोगे क्या कभी आप मधुर जीवन की ये कहानी, भूल सकोगे क्या कभी आप मधुर जीवन की ये कहानी, भूल से भी ना भूल पाओगे आएगी जब हमारी याद पुरानी। आंखें होगी हमारी भी नम, आंखें होगी हमारी भी नम आपसे जुदाई के बाद, आंखें होगी हमारी भी नम आपसे जुदाई के बाद, हमेशा याद करते रहेंगे हम आपको विदाई के बाद, हम आपको विदाई के बाद। तमन्ना है, तमन्ना है हर खुशी आपके कदमों में हो, मैडम तमन्ना है हर खुशी आपके कदमों में हो, ईश्वर सब कुछ दे आपको जो जो आपके सपनों में हो, जो जो आपके सपनों में। आपकी 22 वर्षों की सेवा और समर्पण के लिए बहुत बहुत धन्यवाद। आपको आनंद, विश्राम और अच्छी सेहत भरी सेवानिवृत्ती के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। व्यासपीठावरील उपस्थित आजच्या सत्कारमूर्ती माननीय सौ तडकासे मॅडम, प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका, मगाशी होनर मॅडम आल्या त्या मला बोलणं करायचं खूप कौतुक वाटते की ते शाळेमध्ये नसून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिली। त्यानंतर प्रशालेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका माननीय सौ बागेवाडी मॅडम, त्यानंतर दुसरा माहिती घेतो, यानंतर व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री तडकासे मॅडमचे मिस्टर संजय तडकासे सर। मी कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी स्क्रिप्ट किंवा कुठल्याही प्रकारचा लेखी न घेता बोलतोय, कारण आम्ही सायन्स मॅथचे लोक, आम्हाला अलंकारिक जास्त बोलता येत नाही, जे काही बोलतोय ते मनापासून बोलतो आहे। मला सांगायचं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोगशील असतं, प्रयोग करतात आणि नंतर तात्पर्य सांगतात। मला आपल्या शाळेमध्ये लागून 10 वर्ष होत आहेत आणि 10 वर्ष मला मॅडमची त्या ठिकाणी साथ मिळालेली आहे। या 10 वर्षामध्ये तब्बल 7 वर्ष आम्ही परीक्षा विभागात एकत्र काम केलेलं आहे। मॅडम आमच्या परीक्षा विभागाच्या एचओडी होत्या। त्या एचओडी असताना त्या ठिकाणी आम्हाला जे काही शिकायला मिळालेलं आहे तर ते आम्ही इतकं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खूप काही शिकायला मॅडम कडून त्या ठिकाणी मिळालेलं आहे। काही प्रसंगावरून मला ते तुमच्या समोर त्या ठिकाणी शेअर करायचं। बऱ्याच वेळेस असं होत होतं की बऱ्याच वेळेस काही जणांची रजा येत होती आणि सर्वात महत्वाचा अवघड विषय असायचा की तो सुपरविजन काढण्याचा। परीक्षा विभागामध्ये जे जे व्यक्ती आतापर्यंत काम केले त्यांना सर्वांना माहित असेल की सुपरविजन काढताना खूप प्रचंड त्या ठिकाणी जिकिरीचा प्रश्न यायचा की एकदम अचानक रजा आल्यावर करायचं काय, कारण सगळे माणसं त्या ठिकाणी ऑलरेडी फुलफिल असायचे, भरलेले असायचे, प्रत्येक वर्गावर त्या ठिकाणी गेलेलं असायचं, मग अचानक करायचं काय। तर मला खूप त्या ठिकाणी असं सांगायचंय की मॅडम स्वतः जर एखाद्या त्या ठिकाणी आपल्या परीक्षा विभागात एखादी कुठल्या वर्गावर पिशवी राहिली असेल तर मॅडम स्वतः परीक्षा विभाग प्रमुख असून प्रशालेच्या पर्यवेक्षिका असून स्वतः मॅडम वर्गावर जायच्या। कधीही त्यांनी त्या दुसऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं नाही की तुम्ही जावा, मी बस, स्वतः मॅडम त्या ठिकाणी जायच्या। हा एक महत्वाचा गुण मॅडम कडून त्या ठिकाणी घेण्यासारखा आहे। अजून एक महत्वाचा प्रसंग मला इथे सांगावासा वाटतोय की मध्यंतरी कोविड सारखा एक बिकट त्या ठिकाणी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित झाली होती। या परिस्थितीमध्ये परीक्षा घ्यायच्या कशा
हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला होता. मग त्यावेळेस आपण असं ठरवलं की आपण ऑनलाईन स्वरूपातल्या त्या ठिकाणी परीक्षा घेऊयात आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करूयात. मग मूल्यमापन करत असताना बऱ्याच जणांना त्या ठिकाणी ते पेपर काढायचे कसे हे माहित नव्हतं. आपण नंतर ते ट्रेनिंग केलं, पण बऱ्याच वेळेस काय होतं, जे छोटे छोटे गोष्टी असतात तर त्या लवकर लक्षात येत नव्हत्या. मग एक दिवस त्या ठिकाणी मला मॅडमचा फोन आला की सर असं असं त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर मॅडमला मी थोडीशीच मदत केली आणि मॅडमनी मला त्या मॅडमचे शब्द मला अजूनही आठवतात की सर तुम्ही त्या ठिकाणी गणपती सारखे मला धावून आलात आणि त्यावेळेस गणपतीचे दिवस होते. मला मॅडमचं एक कौतुक काय करायचं आहे की अप्रिशिएशन हा जो गुणधर्म आहे की एखाद्याने जर चांगलं काम केलेलं असेल तर कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये किंतु परंतु न ठेवता उघड दिल्याने समोरच्याचं कौतुक करणे हे अत्यंतिक महत्वाचा त्या ठिकाणी गुण आहे. हा मॅडम कडून आपल्या सर्वांनी घेण्यासारखा आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा त्या ठिकाणी गोष्ट सांगायची की 7 वर्ष मॅडमच्या सोबत आम्ही काम केलं. 7 वर्ष म्हणजे तब्बल जवळजवळ खूप, म्हणजे मी 10 वर्ष मला झालं, त्यातले 7 वर्ष परीक्षा करत होतो. 7 वर्ष मॅडमच्या सोबत काम केलं. मला असं एकदाही आठवत नाही की मॅडमनी मला त्या ठिकाणी रागवून बोललेलं आहे किंवा मला कुठल्याही कारणास्तव मॅडमनी रागवलेलं आहे. मला अजून एकदाही आठवत नाही की मॅडम त्या ठिकाणी माझ्यावर रागवलेले आहेत. आणि परीक्षा विभागामध्ये खूप महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी होत होतात आणि जो काही निर्णय आमच्या संगणमताने आणि बहुमताने होत होते ते मॅडम कधीही त्या ठिकाणी विरोध करत नव्हत्या. 100% सर तुम्ही म्हणता आपण करूयात, म्हणजे आम्ही जे काही त्या ठिकाणी मॅडमला सांगत होतो ते मॅडम त्या ठिकाणी पटकन त्या ठिकाणी मान्य करत होत्या. हा सुद्धा म्हणजे लोकांचं मत जाणून घेणं हा सुद्धा एक महत्वाचा जो गुण आहे तर तो मॅडमकडे त्या ठिकाणी आहे. आणि जाता जाता मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं आहे की दररोज त्या ठिकाणी आपण जेव्हा मॅडमच्या तरकासे मॅडमच्या केबिन मध्ये येतो तेव्हा थंब इम्प्रेशन करत असताना मॅडमची पहिल्यांदा मुलाखत व्हायची आणि तेव्हा मी गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून म्हणण्याच्या ऐवजी रामराम म्हणत असतो. बऱ्याच जणांना माहित असेल की रामराम म्हणत होतो. आणि जेव्हा जेव्हा मी रामराम मॅडमला म्हणत होतो तेव्हा तेव्हा मॅडमनी त्या ठिकाणी स्मित हास्य देऊन ते मलाही रामराम म्हणायचे. आता मला थोडस वाईट याच्यासाठी वाटतं की उद्यापासून जेव्हा आम्ही त्या केबिन मध्ये जाऊ तेव्हा रामराम म्हणण्यासाठी तिथं कोणी नसणार आहे हे थोडस दुःख त्या ठिकाणी मनामध्ये आहेच आहे. मॅडमला या पुढील आयुष्यासाठी मी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. या पुढील सर्व मॅडमचं आयुष्य सुखामध्ये त्यानंतर हेल्दी वेल्दी दोन्ही पद्धतीने जावं अशी मी त्या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो नमस्कार. मी आपलं मराठीतनच बोलणार आहे आणि खूप मनापासून बोलणार आहे. पाऊस सुद्धा खर तर स्वतःचं मत व्यक्त करतोय. ऐकलं असेल आपण शेर की ए बारिश तू इतना मत बरस कि वो आ ना सके, ए बारिश तू इतना मत बरस कि वो आ ना सके, वो आने के बाद इतना बरस कि फिर वो जा ना सके. एवढा पडावा आता की त्यांचा सहवास आणखी आपल्याला लाभावा. या पावसामुळे घरी जाता येऊ नये आपल्याला. आदरणीय व्यासपीठ, श्री व सौ तडकासे, त्यांचे कुटुंबीय आणि माझे सर्व सहकारी सगळ्यांना सप्रेम नमस्कार. खर तर शिक्षक म्हणून आणि खूप मनापासून सांगते की कलाकार म्हणून जर बोलायचं झालं तर हा माईक, हे व्यासपीठ, हा डायस हे खरंच नवीन नाहीये. मी बोलणारे असं म्हटल्यानंतर खूप जणांनी मला अगदी 2 दिवस तू काय अगं ऐन वेळेला बोलशील, तू काय अगं ऐन वेळेला बोलशील. पण सगळ्यांनाच माहितीये की या 2-4 दिवसात सगळ्यांच्याच भावना अशा ज्या काही संमिश्र झाल्या आहेत ना, की काल रात्री मला वाटलं की खरंच आपण बोलू शकणार आहोत का. मी खरंच काल रात्री पेन आणि वही घेऊन बसले की 4 ओळी मॅडमसाठी लिहाव्या, पण पेन सुद्धा बोले ना हो मॅडम. काही प्रसंग, काही क्षण असे असतात की ते खरंच आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. 2 बायकांचं पटत नाही हो तिथे आपण एवढे सगळेजण एकत्र राहतो आणि सगळं एकत्र सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम या 2घी जणी करतायत. मी खरंच खूप आवर्जून सांगते की तडकासे मॅडम, तुमच्या मनात ज्या काही
सगळ्या भावना आता असतील, दाटून येत आहेत, या आठवड्याभरामध्ये असतील. पण खरं अगदी मनापासून सांगते, तुमच्यापेक्षा पण चलबिचल ही अलीकडच्या खुर्चीवर चालली आहे. खरंच हे खूप अवघड आहे. आज सकाळी वर्गामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही मॅडमसाठी अगदी छोटेखानी एक कार्यक्रम घेतला. ऐन वेळेला 3-4 मुलं बोलली, त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी अगदी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं आणि दोन्ही मॅडम वर्गात आवर्जून आल्या. खरंच त्याच्यासाठी धन्यवाद. पण त्या मुलांच्या ज्या काही भावना होत्या ना, त्याच्यापेक्षा फार काही वेगळ्या भावना आमच्या नाहीयेत मॅडम, खरंच नाहीयेत. सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले, प्रसंग सांगितले, बरंच काही आपण त्यातनं शिकत गेलो. मॅडमची 22 वर्ष झाली आहेत. त्या 22 वर्षांमध्ये माझी जवळपास 15-16 वर्ष आहेत त्यांच्या बरोबरीनं घालवलेली. आणि मी ही 1 वर्ष का होईना परीक्षा विभागामध्ये काम केलंय आणि खरंच 2 गोष्टी खूप आवर्जून शिकले मी त्यातून. हे सगळ्यांसमोर जाहीरपणे प्रामाणिकपणे कबूल करते की दुरून डोंगर साजरे असतात, जवळ गेलं की मग त्यातल्या खाचाखोचा खरंच समजतात. एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे, कदाचित तडकासे मॅडम विसरून पण गेल्या असतील, की आपण आपला राग, आपलं प्रेम व्यक्त करतो ते आपल्या जवळच्याच माणसावरती. परीक्षा विभागात काम करत असताना खूप गोष्टी जाणवल्या, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या माझ्या बाबतीमध्ये घडलेली एक घटना खूप आवर्जून सांगते. ती बऱ्याच जणांना कदाचित माहित नाहीये. घटना काय झाली ते सांगणार नाही, पण त्याच्यावरून मी बरंच काही शिकले. केसकर सर त्याला साक्षी आहेत परीक्षा विभागात असल्यामुळे. एक गोष्ट, एक प्रसंग परीक्षेच्या पेपरच्या अनुषंगाने झालेला होता की ज्यात त्यांचीही चूक नव्हती, ज्यात माझीही चूक नव्हती. आपण काम करतो, काम करताना चुका होत राहतात, पण त्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ज्यात सगळ्यांनी त्या सगळ्या चर्चेचा उहापोह होतोय की त्या शांत आहेत, संयमी आहेत, पेशन्स खूप आहेत मॅडमकडे. ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे त्यांच्याकडून. तर फोनवरून बोलणं झालं आणि XYZ जी काही चूक झालेली असेल ती त्यांची नव्हती, माझी नव्हती, ती राईट शिक्षकांची असेल, कोणाची का असेल ना, चूक काय होती हे महत्वाचं नाहीये, पण त्याच्यावरती जी रिॲक्शन होती त्या थंड होत्या आणि मी चिडलेली होते. म्हणजे चूक खरं तर त्यांचीही नव्हती, चूक माझीही नव्हती. त्या इतक्या शांतपणे सगळं सांगत होत्या आणि मी अगदी हायपर होऊन त्या सगळ्या गोष्टी बोलत होते. आता अर्थात हे माझं व्यक्त होणं हे चुकीचंच होतं. जरी चूक नसली माझी तरी सुद्धा मी ज्या पद्धतीनं व्यक्त झाले, त्यांनी लगेच मला मोठ्या मनाने माफही करून टाकलं, त्यात प्रश्नच नाही काही. म्हणजे की त्या विसरूनही गेल्या असतील कदाचित. नंतर मी बागेवाडी मॅडमशी बोलले, त्या म्हणाले तू शांत झालीस, त्यांच्याशी परत बोल. मी परत संध्याकाळी त्यांना फोन केला, तर जवळपास 15-16 फोन झाले, त्यांनी काही फोन उचललाच नाही माझा. मग परत मॅडमना फोन केला की मॅडम म्हणाले अगं असं होणार नाही, त्या चिडत नाहीत, त्या चिडलेल्या नाहीयेत, त्यांनी तुला दुपारी शाळेमध्ये सांगितलं, कदाचित त्या कामात असतील, तुझे फोन बघून त्या फोन करतील. आणि अर्ध्या तासात मला तडकासे मॅडमचा फोन आला. अगं 15-16 फोन केलेस तू, काय झाले नेमकं? मग त्यांना परत सकाळच्या सगळ्या गोष्टीचा रेफरन्स दिला. त्या म्हणाले अगं मी ते केव्हाच विसरून गेले, तुझे इतके फोन आहेत, मला वाटलं दुसरंच काहीतरी झालेलं आहे. मी म्हटलं नाही, माझ्या मनाला ती गोष्ट इतकी लागून राहिली आहे की मी खूप वेगळ्या पद्धतीनं तुमच्यावरती रिॲक्ट झाले. त्या म्हणाले की मी अगं तुला तेव्हाच माफ करून टाकले. पण ह्या सगळ्या गोष्टीतनं मी निश्चितपणे माझ्या स्वतःमध्ये बदल केला, खरंच बदल केला. मी खूप शिकले याच्यातून. आणि दुसरी एक गोष्ट, मी मॅडम जाहीरपणे पुन्हा एकदा अगदी मनापासून त्या गोष्टीसाठी माफी मागते. दुसरी एक गोष्ट मला जी शिकायला मिळाली त्यांच्याकडून, ती खरंच सांगते की परीक्षा विभागात काम करत असताना आपल्याला माहितीये की आपण काम करतो म्हणजेच चुका होतात. छोटी मोठी चूक असते, अगदी नगभर असते. परीक्षा विभागात काम करत असताना सगळेच आता की एकमेकांचं काम जे आहे ते चेक करणं वगैरे, त्याच्यातून लक्षात येतं की नाही इथे एखादा तास कोलॅप्स झालाय, एखादा ओव्हरलॅप झालेला आहे. ज्या वेळेला ते लक्षात आल्यानंतर त्यांना ज्या वेळेला नाही मॅडम इथे चुकून असं झालंय बरं का, असं ज्या वेळेला सांगितलं गेलं ना, त्या पटकन पहिल्यांदा बघणार की यार खरंच असं झालंय का. आणि जर त्यांना लक्षात आलं असेल की त्यांची सवय आहे, म्हणजे तुमची क्षमा मागून मी सांगता, त्यांची अशी हातात पेन धरायची सवय आहे, ते बघणार आणि जर झाले अगं सॉरी 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 सॉरी, खरंच हे माझ्याकडनं झाले बरं का, इथे मी ते दुरुस्त करते. आणि त्या पहिल्यांदा दुरुस्त करणार आणि दुसऱ्या क्षणाला त्या थँक्यू बरं का, तुम्हाला हे लक्षात आणून दिलं. म्हणजे आपण किती मोठे आहोत किंवा आपल्यापेक्षा समोरचा व्यक्ती मोठा आहे की लहान आहे हे त्या बघणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच अनुषंगाने की एखादी गोष्ट, आता आपल्याला माहितीये की कोरोना नंतर आपण बऱ्याच ग्रुपमध्ये काम करतोय, व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. एखादी गोष्ट सूचना सांगायची राहिली असेल की परीक्षा विभागाकडनं, मग दुसऱ्या ग्रुपवरती टाकली गेली, मग त्यांना नंतर सांगितलं, त्या आवर्जून त्यांच्याकडे बोलवणार आणि आल्यानंतर बोलवल्यानंतर ते म्हणणार दीप्ती हे राहिलेलं होतं आणि हे तू त्याच्यावर तिकडे ती सूचना पोहोचती केली, त्याच्यासाठी खरंच थँक्यू बरं का. म्हणजे हा जो मोठेपणा आहे ना, खरंच आपण जसजसे मोठे होत जातो ना, तसं बऱ्याच गोष्टी ज्या आपण मुलांना शिकवतो त्या आपण स्वतः विसरत जातो.
तर ते ह्या अशा काही संधी असतात की ज्याच्यामध्ये आपण पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी नव्याने आत्मसात केल्या पाहिजेत. तर खरंच मॅडम तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. हा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे तो निश्चितचपणे ऑफिशियल आहे. आम्ही काही तुम्हाला असंच सोडणार नाही आहोत, ही मानसिकता तुम्ही ठेवणार आहात. आम्हाला जेव्हा जेव्हा गरज लागणार आहे तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला त्रास देणार आहोत, तुम्हाला शाळेत बोलवणार आहोत आणि तुम्ही तितक्याच हक्काने येणार आहात हेही मी तुम्हाला सांगते. खूप भावना आहेत, खूप अनुभव आहेत, सगळेच काही व्यक्त करता येत नाहीत, सगळ्याच गोष्टी काही सांगता येत नाहीत. पण आवर्जून सांगते की आता मगाशी परागने सांगितल्याप्रमाणे की तुमची आता सेकंड इनिंग चालू झालेली आहे दोघांची पण. मी अजिबात असं म्हणणार नाही की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. मी दोघांनाही खूप सदिच्छा देते की आता मी पण 40-41 पार केलेली आहे, त्यामुळे बरेचसे अनुभव गाठीशी आहेत की कुटुंबाची जबाबदारी, सासू सासऱ्यांची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनात खूप असतं, पण एक जोडीदार म्हणून आपण एकमेकांना खरंच वेळ देऊ शकत नाही. तर दोघांना पण मी खूप सदिच्छा देते की आता इथून पुढचा जो वेळ आहे तो दोघांनी पण एकमेकांसाठी द्या. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा काही कला असतील त्या तुमच्या जोपासायच्या राहिलेल्या असतील त्या एकमेकांच्या साथीने जोपासा. तुम्हाला दोघांना पण मी खूप मनपूर्वक सदिच्छा देते. आणि मगाशी मी तडकासे मॅडमना आणि मॅडमना पण म्हणलं की तडकासे सर मला नावाने माहिती आहेत, कारण माझे बाबा सुद्धा बँकेत होते. तडकासे मॅडमच्या सासऱ्यांना सुद्धा माझे बाबा ओळखत होते आणि तडकासे सरांचं काम मी बाबांच्या तोंडून ऐकलेलं आहे की ते सुद्धा फारसे रजा वगैरे घेत नाहीत. त्यामुळे तडकासे मॅडम कामसू आहेत असं म्हणण्यापेक्षा मी खरंच इथं मनापासून म्हणते की हे दाम्पत्य खरंच कामसू आहे, कामात झोकून देणारं आहे आणि असलेला वेळ कशा पद्धतीनं सत्कारणी लावायचा हे खरंच त्यांच्याकडनं आपण शिकण्यासारखं आहे. त्यामुळे दोघांनाही मी खूप खूप मनपूर्वक सदिच्छा देते. आणि आरती प्रभूंच्या काही एक 8 ओळी आहेत, 8-10 ओळी, त्या मी आवर्जून तुम्हाला तुमच्यासाठी मी त्या देते आहे. त्यातला पहिला भाग जो आहे तो खरं तर वयस्कर अशा वय झालंय अशा अनुषंगाने आहे, तर तुम्ही सोडून द्या. पुढचा भाग निश्चितपणे तुम्ही तो तुमच्यासाठी आहे हे गृहीत धरा. आपण शाळेला सेवा देत असतो, पण शाळा आपल्याला खूप काही देत असते. आर्थिक स्थैर्य देते, अनुभव देते, आपल्या व्यक्तिमत्वाचा जास्तीत जास्त विकास एक शिक्षकी पेशा म्हणून आपण ज्या वेळेला जगतो त्यावेळेला निश्चितपणे आपला विकास हा याच ठिकाणी होत असतो. त्यामुळे आपण येतो ते खरं तर रिकामी येतो आणि इथून जातो त्यावेळेला आपल्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास करून बहरून जात असतो. तर ह्या 2 ओळी त्या अनुषंगाने शेवटच्या असाव्यात असं मी गृहीत धरून तुमच्यासाठी त्या सादर करते. आरती प्रभूंची कविता आहे. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काम आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी, हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, सारा गुलाब आता रुंगून श्वास आहे. जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे, जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे, अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे. वनवेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा, वनवेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा, माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे. वाजून मेघ जातो घननीळ सा विरून, वाजून मेघ जातो घननीळ सा विरून, सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. बोले अखेर जातो आलो इथे रिकामा, बोले अखेर जातो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप सप्रेम घ्या निरोप, बहरून जात बहरून जात. तर म्हणजे परवा दिवशी मॅडमचा मला फोन आला, तेव्हाच मला इतकं भरून आलं होतं की चला आता आपल्या मैत्रिणींना पण निरोप समारंभ द्यायची वेळ आलेली आहे आणि आपल्याला जायला त्या ठिकाणी मिळतंय आणि त्या दृष्टीने सगळ्यांच्या गाठीभेटी पण होत आहेत. आणि खरं इथं आल्याबरोबर दाटून कंठ येतो, डोळ्यात पाणी. मला वाटलं तर मला काही होणार नाही, तडकासे मॅडमनाच ते होईल, पण उलटच झालं. मी आल्याबरोबर येतो सगळ्यांच्या गळ्यात मीच पडले, मला सोडून यायला लागलं. हे सगळं असं प्रकारे घडलं. खरं म्हणजे आयुष्यामध्ये चालताना बरेच सोबती आपल्याला भेटत असतात. मग काही आपल्याकडे दीर्घकाळासाठी ते स्मरणात राहतात, काही अल्प काळासाठी राहतात, पण काही अगदी अंतःकरणापासून जी जोडलेली नाती असतात
ती मात्र अगदी कायमची स्मरणात राहतात. ती काही प्रेरणा देऊन जातात, काही शिकवण देऊन जातात आणि मानसिक बळ सुद्धा देऊन जातात. तडकासे मॅडमच्या बाबतीत मला हे सांगावं लागते. अतिशय शांत, मन मिळावून, सगळ्यांची सहकार्याने वागणाऱ्या, मिळून मिसळून राहणाऱ्या, प्रसंगी सुखदुःखामध्ये पुढे हात देणाऱ्या अशा ह्या तडकासे मॅडम. मला बऱ्याच वेळेला बऱ्याच प्रसंगी त्या म्हणायच्या, मॅडम काही असं तर सांगत जाऊ आम्हाला, आम्ही आहोत तुमच्याशी, आपण पहिल्यापासून जुन्या मैत्रिणी आहोत ना, मग असं काय करता तुम्ही, बोलत जा मला. हे हा आधाराचा शब्द सुद्धा खूप मानसिक बळ या ठिकाणी देऊन जातो. तडकासे मॅडमच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या मला खरंच इतकं म्हणजे बोलताना दाटून येत आहे ना की हा जो निरोपाचा क्षण आहे तो म्हणजे आपण म्हणतो की डोळ्यात काही आसू आणू नये, थोडंसं हसू असावं. मला त्यामुळे प्रसंग आठवतोय की हसू का असावं. तर 2 प्रसंग मला आठवत आहेत. आमची मैत्री किती आहे बघा म्हणजे झालं. रात्री 12 वाजता मला फोन आला. रात्री 12 वाजता फोन आपल्याला बघितलं तडकासे बाबू म्हटलं काय होतंय. मी फोन उचलला ना, हॅलो, रिंग होती, मी हॅलो हॅलो करते, त्याने कट करून टाकला. म्हटलं काहीतरी असेल बाबा. म्हटलं पुन्हा मी लावला, पुन्हा त्याने कट करून टाकला. म्हणजे इतकी मैत्री आमची अशी आहे की नकळत सुद्धा चुकून सुद्धा तो फोन आम्हाला लागतो. आता त्या रिटायरमेंटला आलेल्या होत्या आणि मागच्याच महिन्यात ही गोष्ट म्हटलं त्या आपल्या पंक्तीला बसतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक घडत आहेत. आणि हे एकदा नाही, चांगलं दोनदा झालेलं आहे ही गोष्ट. आणि मग मी त्यांना मेसेज शेवटी टाकला की मॅडम चुकून लागलाय का फोन. मग नंतर मी बघितलं आपलं नेट बंद आहे. अरे बापरे म्हणजे पुन्हा 3:30-4 वाजता नेट चालू केलं. म्हणजे त्यांना तो मेसेज पहाटे पोहोचल्यानंतर तो त्याने रात्री सकाळी 9 वाजता आणि मग मला मॅडमने फोन केला की मॅडम माझ्याकडून चुकून हा नंबर लागला. तर अशी ही असलेली मनापासूनची जी मैत्री आहे ती हीच म्हणावी लागेल. आता सगळ्यांनी आठवणी सांगितल्या. विद्यार्थ्यांच्या सुद्धा अनेक आपण प्रतिक्रिया पाहिल्या. त्यातून विद्यार्थी आणि शिक्षक प्रिय अशा असलेल्या ह्या तडकासे मॅडम आहेत आपल्या. त्यांच्या कामाच्या बद्दल मगाशी देशमुख मॅडमने पण सांगितलं की शाळेसाठी खरंच मॅडमचं योगदान खूप मोठं आहे. जून 2002 मध्ये ही आपली शाळा सुरू झाली. अगदी बाल्यावस्थेतच होती. मुलांना जमा करण्यापासूनचं कार्य जे होतं ते बागडे मॅडमने आणि तडकासे मॅडमने केलेलं आहे. आणि म्हणून शाळेचे मुख्य आधारस्तंभ ते आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि मग पुढं मग इथंच या शेजारच्या वर्गामध्ये 5व्या आणि 8व्याचे 2 वर्ग भरायचे. मी बागडे मॅडम, तडकासे मॅडम आणि नंतर मीनाक्षी मॅडम, येणाऱ्या चित्रकलेच्या पूर्व येणाऱ्या यशस्वी मॅडम, एवढाच आमचा ग्रुप होता. खूप मस्त मजेत दिवस जायचे. आणि हळूहळू मग संख्या वाढत गेली, शाळा नावारूपाला आली, शिक्षक संख्या वाढली आणि नंतर मग इमारती पण वाढत गेल्या. अशा तऱ्हेने या शाळेची प्रगती झाली आणि एक छोटंसं असलेलं हे जे रोपटं आहे त्याचं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळते. हे फार मोठं त्यांचं योगदान आहे. इंग्रजी आणि हिंदी हे विषय त्यांचे शिकवण्याचे होते अध्यापनाचे. अतिशय निष्ठेने, तळमळीने, अगदी शेवटपर्यंत, अगदी आत्तापर्यंत त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्याकडे खेळ विभाग होता हे सांगितलं तुम्हाला. खेळाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर क्रीडांगणाची तत्संबंधी सगळी तयारी करावी लागते. क्रीडांगणाची आखणी, गवत काढणं वगैरे हे सगळे कार्य करून घेत असताना त्यांना बऱ्याच वेळेला शाळेच्या वेळेव्यतिरिक्त अधिक या ठिकाणी काम करावं लागायचं. पण त्या नेहमीच हसतमुखाने या सगळ्या गोष्टी, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या आठवणी सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी तडकासे मॅडमच्यासाठी मी काही गोष्टी घेऊन आणते. मला बोलायला येईना, छान बोलते, नाही बोलता येईना मला छान बोलते. तर हिंदी आणि इंग्रजी विषय अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणाने आणि तळमळीने शिकवले. अगदी आजपर्यंत अध्यापनाचे कार्य इंग्रजी. याशिवाय खेळाचे नियोजन त्यांच्याकडेच होते. क्रीडा महोत्सवाच्या वेळी तत्संबंधीची सर्व तयारी करण्यासाठी शाळेच्या वेळेत व्यतिरिक्त जादा काम त्यांना करावे लागायचे.
26 जानेवारीच्या कार्यक्रमात मुला-मुलींचे संचलन, योगासने, सादरीकरण, दंड, बैठका, मनोरे इत्यादी सर्व जातीने त्या लक्ष देऊन करून घ्यायच्या. नंतरच्या काळात इतर शिक्षकांची मदत त्यांना मिळाली. पुढे पर्यवेक्षक झाल्यानंतर शाळेच्या प्रशासकीय कार्यात सुद्धा त्यांचं सहकार्य वागडून लाभले. अशा कर्तव्यनिष्ठ जबाबदार व्यक्तिमत्वाच्या सर्वांना प्रिय असणाऱ्या मॅडम अगदी 22 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या ठिकाणी मॅडम असं सांगा वाटतं, मॅडम तुम्हाला वाटत असेल की हा दिवस तुमच्या कामाचा शेवट आहे, पण अहो ही तर तुमच्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे. सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट काही म्हणा, त्यामुळे जीवनात येणारा प्रत्येक क्षण तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही जगा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा प्रवासी हसरा आणि आनंदी व्हावा. निरामय आरोग्यदायी जीवन तुम्हाला लाभो ही सदिच्छा व्यक्त करते. त्याचप्रमाणे एक निवृत्तीच्या संदर्भात एक कविता माझ्या वाचण्यात आली होती, ती या ठिकाणी सांगते. निवृत्ती म्हणजे प्रवासाच्या शेवट नसतोच मुळी, आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ असते. निवृत्ती म्हणजे पोच पावती, आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावली. निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड, आपण अमुक जागी पोहोचल्याची ती खूण. निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा. निवृत्ती म्हणजे मौका, शांत निवांत आयुष्य मागे वळून नेण्याचा. आता मस्त टेन्शन फ्री जगायचं, आपल्याला जे आवडतं त्यात रमायचं. गायन, वाचन, भटकंती, गाठी भेटी करायच्या, तब्येतीला परवडेल हे सगळं काही करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. स्कोअरसाठी नाही तर आनंदासाठी जगायचं, आनंदासाठी जगायचं. हे तुमच्या दोघांसाठी सुद्धा आहे. आज या ठिकाणी बागेवाडीमध्ये मला फोन करून येण्याचं आमंत्रण दिलं होतं. 2 शब्द बोलण्याची शेवटी पाहून मला संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सर्व शिक्षकांची या ठिकाणी भेट झाली, त्याबद्दल मॅडमचे मी मनापासून आभार मानते. हा जो स्नेह आहे हा असाच राहावा, तो वृद्धिंगत होत जावा ही विनंती. माझे 2 शब्द या ठिकाणी संपते. मला खरंच बोलता आलेलं नाहीये. सर्वांना जीवनाच्या कडगोड प्रसंगांना एकत्र गुंफणारी दोर म्हणजे मैत्री, विश्वासाचं बीज म्हणजे मैत्री, सहवासाचा उत्कट आनंद म्हणजे मैत्री, सुंदर रंगीबेरंगी चित्रकला म्हणजे मैत्री, सुमधुर संगीत म्हणजे मैत्री, जीवनाची समृद्धता सार्थकता म्हणजे मैत्री. खरोखरच रक्ताची नाती ही जन्मताच मिळतात, मानलेली नाती ही मनाने जुळतात, पण मैत्रीसारखी अतूट नाती ही आपोआपच असे हे रेशीमबंध तयार होतात. शिक्षक बंधू भगिनींनो, आपण लहानपणापासून म्हणजे अगदी शाळेत गेल्यापासून आता शाळेत अध्यापन करतोय त्या स्टेज पर्यंत आपल्या जीवनात अनेक व्यक्ती येतात की जे आपले जीवन व्यापून टाकतात आणि ते आपले खरे मित्र ठरतात. पहा ना, आपण शाळेत असतो तेव्हा आपल्या बालपणीची एखादी मैत्रीण असते. आपण जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा अगदी मनापासून आपण आपल्या भावना शेअर करू शकतो अशी काही मैत्रीण असते. आपली आई देखील आपली मैत्रीण होते. लग्नानंतर आपल्याला नणंद भाऊजे जावेच्या रूपाने एक मैत्रीण मिळते आणि काही जणांना जिथं आपण नोकरी करतो त्या नोकरीच्या ठिकाणी एक मैत्रीण मिळत असते. मैत्रीला असं विशिष्ट बंधन नसतं, मैत्रीला विशिष्ट असं वय नसतं. ही मैत्री आपली विचारसरणी जुळली की आपोआपच जुळून येते. म्हणजेच मैत्री हे एक अमूल्य असं रत्न आहे. माझ्या जीवनामध्ये असं हे अमूल्य रत्न तडकासे मॅडमच्या रूपात मला लाभलेलं आहे. आज 22 वर्षांचा आमचा सहवास आहे आणि शिक्षण प्रसारक मंडळी ही आपल्या मातृसंस्थेला 22 वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन आज त्या सेवानिवृत्त होत आहेत. आणि त्या निमित्ताने आज आपण इथं एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत राजेश पटवर्धन सर, अष्टसत्कार मूर्ती माननीय सौ सुस्मिता तडकासे मॅडम, त्यांच्या समवेत त्यांना साथ देणारे त्यांचे पती माननीय श्रीयुत संजय तडकासे सर, आवर्जून अत्यंत आनंदाने आणि कौतुकाने हा कार्यक्रम बघण्यास उपस्थित असलेले त्यांचे कुटुंबीय, तडकासे मॅडमच्या आई सौ किल्जे काकू, त्यांची भावजय सौ निलिमा किल्जे आणि त्यांची भाची जी आहे ती
ती सौ माधुरी. आपल्या शाळेच्या माजी शिक्षिका माननीय सौ मगम मॅडम, इथं उपस्थित शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, मी प्रथम आपणा सर्वांनाच प्रणाम करते. आज इथं उभारताना मला आठवतोय तो 17 जून 2002 सालचा दिवस. तो आमचा पहिला दिवस होता ज्यावेळेस आपली माध्यमिक शाळेला सुरुवात झाली. त्या दिवशी माझ्या ही तडकासे मॅडमची ही पहिलीच भेट. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, ते हास्य आजही मला तसंच दिसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते तेज त्यांच्या चेहऱ्यावर तसंच आहे. शिक्षिका म्हणून आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलं. तेव्हा आपल्या वरिष्ठांनी जे काही काम सांगितलेलं आहे किंवा जे काही उपक्रम आपल्याला सांगितलेले होते ते अगदी कर्तव्यनिष्ठपणे आम्ही पार पडलेले आहेत. केवळ आम्ही दोघींनी नाहीच, त्याचबरोबर आमच्या बरोबर जे समवेत जे शिक्षक होते, शिक्षकेतर होते, सर्वांनीच. शाळेच्या पहिल्या दिवसापासून असणाऱ्या काही अगदी लिमिटेड लोकांपैकी तडकासे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. धनंजय काका आहेत की जे पुढच्या वर्षी रिटायर होत आहेत. त्यानंतर देशक मॅडम आणि मी असे आम्ही 14 जण सध्या इथं आहोत की जे पहिल्या दिवसापासून शाळेत कार्यरत आहेत. आणि त्यानंतर मीनाक्षी मॅडम आणि मोदक मॅडम आपल्या या सगळ्या स्टाफला जॉईन झालेले होते. तडकासे मॅडमचं हिंदी आणि इंग्लिश या विषयावर प्रभुत्व तर होतच, पण त्याचबरोबर त्यांचा मुख्य असा विषय होता तो म्हणजे खेळ, जो त्यांनी खूप कुशलतेने हँडल केलेला होता. खेळाच्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे की फक्त आपल्याला आपल्या शाळेच्या ग्राउंडवर सीमित राहून चालत नाही, तर आपल्याला बाहेरगावी जावं लागतं. मुलांना विभागीयला किंवा स्टेटला निवड त्यांची झाली की आपल्याला आनंद होतो, पण त्या मुलांना तिथं न्यावंही लागतं हेही तितकंच खरं. तर मॅडम अक्षरशः त्यांना आदल्या दिवशी रात्री जरी सांगितलं की उद्या सकाळी तुम्हाला मुलांना घेऊन पुण्याला जायचंय, अहमदनगरला जायचं आहे, इचलकरंजीला जायचं आहे, तर लगेच असं तयार होतं. त्या काळामध्ये म्हणजे मॅडम जेव्हा खेळाच्या शिक्षिका होत्या त्या काळात अनेक त्यांनी मुलांना घेऊन खेळासाठीचे दौरे केलेले आहेत. शिक्षक बंधू भगिनींना त्यावेळेस आत्तासारखे मोबाईल्स नव्हते. त्यावेळेस नेटवर आपल्याला रिझर्वेशन काढायला येत नव्हतं. आपल्याला एसट्यांची वेळ सुद्धा माहिती नसायची. फक्त सांगितलं जायचं की तुम्ही अशा अशा मुलाला घेऊन जायचं आहे. तेव्हा मॅडम नंतर खरं ट्रेनचा पण अनुभव नव्हता, तरीही मुलांना त्यांनी ट्रेन मधनं नेलं. एसटी मध्ये काही काही वेळेस रात्री 2ला पोहोचणार, पहाटे 4ला निघायचं. तिथं राहण्याची नीट व्यवस्था नसायची, जेवणाची व्यवस्था नसायची. अशा वेळेस त्यांनी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आणि ते ज्या दिवशी परत येत होते दौऱ्यावर दुसऱ्या दिवशी लगेच शाळेत हजर, अत्यंत हसतमुखाने आणि आपलं जे अध्यापनाचं काम आहे ते त्यांनी पुढे चालू केलेलं होतं. या बरोबरीने शाळेतले जे उपक्रम असायचे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने म्हणा, नवरात्रीच्या निमित्ताने किंवा आपल्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सगळ्यात अत्यंत उत्साहाने आणि हिरिरीने त्यांनी भाग घेतला. शिक्षकाचा ही जी कारकीर्द आहे त्याच्यानंतर हळूहळू पुढे जाताना त्यांना पर्यवेक्षक हे पद मिळालं. प्रथम वर्षभर ते पर्यवेक्षक पद जरी सांभाळत होते तरी ते पद त्यांना बहाल करण्यात आलेलं नव्हतं. इथं मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगते की जरी त्यांच्या आधी माझं नाव असेल तरी माझ्यापेक्षा सिनियर त्या आहेत. म्हणजे जेव्हा मला मुख्याध्यापक हे पद मिळालं तेव्हा असं वाटलं गेलं की तडकासे मॅडम सिनियर असल्यामुळे त्याही या पदावर बसू शकतात. पण मॅडमनी मनानेच अत्यंत मोठ्या मनाने मला हे पद नको म्हणून जाहीर केलं. पहा, आपण आता बघतोय की अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जिथं पदासाठी एवढी भांडणं चाललेली आहेत की जिथं मला कुठं छोटं का पद असे ना ते मिळण्यासाठी इतकी चढाओढ, इतकी स्पर्धा चाललेली आहे. तिथं मॅडमना काहीच वाटलं नाही की त्यांना मुख्याध्यापक पद मिळू शकलं असतं, पण तरी त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि त्यांनी पर्यवेक्षका म्हणून अत्यंत मोलाची, अत्यंत अनमोल साथ मला दिलेली आहे. केवळ शाळेपुरतं आपलं हे नातं सीमित नव्हतं. आपण नेहमीच म्हणतो की शाळा एक कुटुंब आहे आणि शाळेचा सगळा स्टाफ जो आहे तो आपले या कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपण सगळे एकमेकांच्या जवळ येतच असतो. तसंच एक छान मैत्रीण म्हणून, एक मोठी बहीण म्हणून तडकासे मॅडमचा आणि माझा परिचय जास्त झाला. पर्यवेक्षक पदाचं काम सुरुवातीचं 1 वर्षभर त्या शिकल्या आणि त्या इतक्या परफेक्ट झाल्या की नंतर त्यांना सगळंच त्यातलं कळायला लागलं आणि मी पर्यवेक्षक होते त्याच्यापेक्षा पण पुढे त्यांनी झेप घेतलेली होती. एक पुढचं पाऊल त्यांनी उचललं. बराच काळ परीक्षा विभागाचं प्रमुख म्हणून त्यांनी काम बघितलं.
तेही काम त्यांनी उत्तम सांभाळलं. शिस्त विभाग असू दे, स्वच्छता विभाग असू दे, खेळ विभाग असू दे. खेळावरनं लक्षात येतं क्रीडा सप्ताहाचे ते दिवस, जिथं पुण्यामध्ये कधी त्यांना टाइम टेबलचं काम यायचं, कधी आखणीचं काम यायचं. अक्षरशः त्यांची सगळी त्वचा अशी काळी पडलेली असायची. इतकं ते लवकर येऊन आपण यायचं 3:30-4ला, त्या दुपारी 1ला 2ला जेवण पटकन यायचं आणि सगळी आखणी करायच्या. पण तेही काम त्यांनी इतकं व्यवस्थित केलं, कधी त्याच्यात कुठलीच तसूभरची चूक नव्हती. त्यांचा समजूतदारपणा होता, त्यांची योग्य अशी निर्णय क्षमता देखील होते. आपल्याला माहितीये की जेव्हा आपण सगळ्या लेडीज महिला काम करतो तेव्हा थोडस आपल्याला मर्यादा येते, ती म्हणजे आपल्या घरातही आपल्याला मॅनेज करावं लागतं. आपल्या घरामध्ये आपले ज्येष्ठ सासू सासरे असतील, आपली छोटी बाळं असतात, त्यांचा सगळा अभ्यास घेणं, त्यांना पण इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी करून घेणं, आपल्या सासू सासऱ्यांना व्यवस्थित सेवा देणं, हे किती महत्वाचं असतं हे आपल्याला माहिती आहे. पण त्यावेळेस त्यांना ग्राउंडवर 6:30ला या असं सांगण्यात आलेलं होतं. त्या घरातली सगळी कामं टाकून त्या इथे यायच्या. म्हणजे त्यांचे सासरे आत असायचे, ते बाहेरून कडी लावायच्या. आणि त्यांचं पाण्याचा दिवस असेल तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती, आपण किती त्याचा इश्यू करतो. पाण्याचा दिवस आहे ते एखाद्या सणासारखा आपण तो मानतो, पण ते सगळं सोडून त्या ग्राउंडवर 6:30ला हजर व्हायच्या. आणि 7:30ला जाऊन पुन्हा 7:30-8ला जाऊन ते स्वयंपाक करून सगळं आवडून पुन्हा 11:30-11:45ला ते शाळेत यायचे. त्यांचे सासरे मध्यंतरी खूप आजारी होते. त्यांच्या सासूबाईंनी लवकर साथ सोडल्यामुळे यांना सगळंच काम जे आहे घरातलं ते मॅडमवर पडलं. सगळ्या जबाबदाऱ्या असतात. एरवीचं स्वयंपाक वगैरे ठीक आहे, पण सणवार आले तर माहिती आपल्याला की आपली किती तारांबळ उडते, आपल्याला किती त्यावेळेस जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण त्याची कधीच कुरकुर, कधीच तक्रार त्यांनी केली नाही. जे काही समोर आलं ते फेस करत करत ते आतापर्यंत म्हणजे एवढ्याच यश त्यांना आतापर्यंत मिळत आलेलं आहे. सासऱ्यांची त्यांनी भरपूर सेवा केली. त्यांना वेळच्या वेळी नाश्ता देणं, जेवण देणं आणि लगेच शाळेत येणं. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा मुख्याध्यापक पद मला मिळालं तेव्हा खूप खूप मोलाची साथ त्यांनी मला दिली, मी कधीच विसरू शकत नाही. आपण नेहमी म्हणतो फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, तर संकटकाळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. पण ही म्हण अक्षरशः जगली आहे ती तडकासे मॅडम. मी खरंच त्यांची साथ कधीच विसरू शकत नाही. कारण शाळेमध्ये सगळेजण 6:30ला जातात, ठीक आहे, ते त्यांचं टायमिंग आहे, पण बऱ्याच वेळ काही कामं असतात, थांबावं लागतं. कधी 7:30 होतात, कधी 8 होतात. पण तडकासे मॅडम खाली माझ्यासाठी थांबायच्या. त्या कधीच मला एकटीला सोडून गेल्या नाही. त्यांनी अगदी घरी जाईपर्यंतची साथ मला दिली आहे. नंतर तर त्यांना त्यांच्या डोळ्याला त्रास होता, त्यांना रोड पण क्रॉस करायला येत नव्हता, तरीही त्यांनी मला कधीच एकटं सोडलं नाही. त्या नेहमी माझ्या बरोबर असायच्या. मध्यंतरी त्यांना पायाच्या खूप समस्या होत्या, त्या व्यवस्थित चालू शकत नव्हत्या, तरीही वर खाली जिने ते त्यांना जसं जमेल त्या क्षमतेने त्या वर्गात जात होत्या. पण त्यांनी कधीही कुठल्याही त्यांच्या या अडचणींचा इश्यू कधी केला नाही. जे काही समोर येतील संकट, जे काही प्रसंग समोर येतील ते सक्षमतेने त्यांनी हँडल केले आणि हेच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. त्या नेहमी सगळ्यांना असं वाटतं की मॅडम पर्यवेक्षिका म्हणून काही मॅडमला सांगतात का गोष्टी, पण इतरही गोष्टी इतक्या चांगल्या त्या शिक्षकांबद्दल सांगायच्या मला की ते मीच तुम्हाला शेअर करू शकत नाही, ते माझ्या मनातच आहे. त्यांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं. माणसांची ओळख, माणसांची परख त्यांना खूप चांगली होती. त्यामुळे त्यांची जी मला साथ मिळालेली आहे ती अक्षरशः अविस्मरणीय आहे. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. मॅडम अशीच साथ माझी तुम्हाला, माझी किंवा माझी तुम्हाला लागेल. जरी तुम्ही घरी असाल आणि मी शाळेत असेल तरीही आपल्या एकमेकांशी सतत संपर्क होत राहणार आहे. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. आता स्नेहाने सांगितलं की पुढचा जो काळ आहे तो आई आमच्या समवेत असू दे, तर मी तडकासे सरांना विनंती करते की आमच्या मॅडमना खूप लांब अशा प्रवासाला घेऊन जा. त्या बिचाऱ्या कुठंच जाऊ शकल्या नाही. त्यांनी फक्त कुटुंब आणि शाळा यालाच आतापर्यंत प्रेफरन्स दिलेला होता, तर स्वतःसाठी त्यांना जगताना त्यांनाही तो आनंद घेऊ दे. आता या निमित्ताने तडकासे सर इथं आलेत तर त्यांच्याबद्दलही मला इथं बोलायचं आहे.
तडकसे सर अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक आहेत. त्यांना तब्येतीचा मध्यंतरी त्रास झालेला होता, त्यांची एंजिओग्राफी झालेली होती, पण त्याच्यानंतर 15 दिवसात ते बँकेला जॉईन झाले. मॅनेजर म्हणजे प्रचंड मोठी जबाबदारी असते, कारण पैशाच्या जिथं प्रश्न येतो तिथं रोखोकच परफेक्टच लागतो. त्यांनी वेगवेगळ्या गावांमध्ये भ्रमण करून स्वतःची अशी एक छाप तिथं निर्माण केलेली आहे, स्वतःची एक चांगली इमेज तिथं निर्माण केलेली आहे. तर ते एंजिओग्राफी झाल्यानंतर सुद्धा ते लातूरला अपडाऊन करत होते आणि त्या वर्षी प्रचंड पावसाळा होता. आपल्या सगळ्यांना माहिती 2 वर्षापूर्वी प्रचंड पाऊस होता. तर अशा पावसात देखील त्यांनी एकही दिवस नंतर रजा काढली नाही आणि त्या बँकेला जॉईन होत होते. आताही त्यांची अक्कलकोटला बदली झालेली होती, त्यांची शेवटचंच वर्ष होतं, तरी आनंदाने आणि मनापासून त्यांनी स्वीकारलं. आणि जिथं जिथं ज्या ज्या ब्रँचमध्ये ते जॉईन झालेले होते, रुजू झालेले होते, तिथलं काम उत्कृष्टतेने त्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे. म्हणजे मगाशी दीप्तीने सांगितल्याप्रमाणे हे दाम्पत्य जे आहे ते काम करणारं, कष्ट करणारं आणि मनापासून प्रामाणिकपणे आपली सेवा देणार आहे. त्यांना पुढील जीवनात दोघांनाही मिळून खूप आनंद लाभू देत, समाधान लाभू देत, चांगलं आरोग्य लाभू देत ही सदिच्छा व्यक्त करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. शाला समिती अध्यक्ष माननीय पटवर्धन सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती मॅडम, माझे यजमान श्री संजय तडकासे, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर आणि माझा परिवार या सर्वांना माझा नमस्कार. खरं तर या हॉलमध्ये मी नेहमी सूचना देण्यासाठी आणि मुलांना ऑर्डर देण्यासाठी उभी असते, पण आज प्रसंग वेगळा आहे. माझी ही सुंदर शाळा नजरेसमोर ठेवून किंवा शाळेतले सर्व घटक नजरेसमोर ठेवून मी एक छोटीशी कविता रचलेली आहे, तुम्ही ती ऐकून घ्यावी. मेहता प्रशालेचे अंगण हे जणू ज्ञानदानाचे प्रांगण, कर्तव्य शिक्षकांचे हे विद्यादान, शाला समिती अध्यक्ष हे नेहमीच आमचे प्रेरणास्थान. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास हीच आमच्या मुख्याध्यापिकांच्या मनी आस. पटसंख्या आमची भारी, कौशल्याने परिपूर्ण माझे शिक्षक सहकारी. मान्यवर व अतिथींची येथे नेहमीच वारी, त्यासाठी शिपाई काकांची असते तयारी न्यारी. सुंदर रांगोळ्यांची आरास, स्वागतासाठी खास. विद्यार्थी दाखवितात गुणकौशल्यांची झलक आणि नेहमीच असतात खास आमचे फलक. विद्यार्थी सर करतात डोंगर घाट आणि असतो नेहमीच बक्षिसांचा थाटमाट. वर्षभर असतात उपक्रम, घेतात त्यासाठी सारेच श्रम. ऐकुनी संगीताचे सूर, मनी दाटले आठवणींचे काहू, मनी दाटले आठवणींचे काहू. निरोप घेताना वाटते हुरहुर, निरोप घेताना वाटते हुरहुर. आणि मी शेवटी असं म्हणेन, शतशा नमन माझे या पवित्र वास्तूला, शतशा नमन माझे या पवित्र वास्तूला. खर तर मला माहितीये सूचना मी खूप छान देऊ शकते, पण बोलू शकत नाही. हे त्यामुळे ही जुळवाजुळव करून मी ही कविता स्वरचित केलेली आहे. त्यामुळे सगळेच घटक याच्यामध्ये आलेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट मॅडम मला इथं सांगायची आहे की जेव्हा खेळाचा तास असतो, आपण मुलांना खेळण्यासाठी मैदानावर घेऊन जातो, मुलं खेळत असतात, अगदी रममाण होऊन गेलेली असतात आणि तेवढ्यात तास संपल्याची बेल पडते. आम्ही मुलांना कॉल करतो, विसल वाजवतो आणि त्यांना वर्गात जाण्यासाठी प्रवृत्त करतो, पण मुलांची अजिबात मनस्थिती नसते वर्गात जायची. आणि आज माझी मनस्थिती अशी आहे की सेम मुलांसारखीच आहे, कारण गेली 20 वर्ष म्हणजे कशी गेली हे मला कळलं नाही. कशी गेली म्हणण्यापेक्षा खूप फास्ट गेली आणि मला मागे वळून बघावंच लागलं नाही. एवढं मला जे येत होतं
ते खूप प्रामाणिकपणाने आणि मनापासून केलं. मी खूप कुशल होते, मोठं योगदान वगैरे सगळ्यांनी माझ्या बाबतीत म्हणलं, पण मला जे येत होतं ते खूप मी मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं आणि त्याची पावती तुम्ही सगळ्यांनी मला दिलेली आहे. आणखीन खूप असे प्रसंग आहेत, घटना आहेत, सगळ्यांसोबतचे वेगवेगळ्या आठवणी आहेत. ते मी कधी नेहमीच लक्षात ठेवीन म्हणण्यापेक्षा मी विसरणारच नाही. मध्यंतरी अशा काही अनपेक्षित आणि अप्रिय घटना घडल्या, पण त्या घटनांचा सुरुवातीला खूप त्रास व्हायचा. पण असं म्हणतात ना, एक्सपिरियन्स टीचर्स अस न्यू लेसन, त्याप्रमाणे त्याच्यामधून काहीतरी एक स्ट्रॉंग शिकायला मिळालं आणि आम्ही पॉझिटिव्हली घेत गेलो, त्याच्यातून सोल्युशन निघत गेले आणि त्या बाबतीत आम्ही खूप असे स्ट्रॉंग झालो. ही एक गोष्ट आहे. आणि नेहमी माझ्याकडे स्वच्छता विभाग, शिस्त विभाग, क्रीडा विभाग असायचे, त्यामुळे शाळेचा कानाकोपरा मला माहिती होता. बऱ्याच वेळा शिक्षकांना हे काम असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे असं सूचना दिली जायची, पण इट इज पार्ट ऑफ माय ड्युटी. तो मी केला आणि मला करावंच लागत होतं. आणि विशेष म्हणजे मला वागेवडी मॅडमची साथ, मार्गदर्शन खूप मिळालं. म्हणजे ते खूप सिनियर होते, वयाने माझ्यापेक्षा ते लहान आहेत, पण अनुभवाने खूप मोठे आहेत. एक शिक्षिका, एक पर्यवेक्षिका आणि एक मुख्याध्यापिका या तिन्ही भूमिकांमधून जाताना मी त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांची शाळेविषयीची तळमळ, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असलेली धडपड ही अजूनही पहिल्या दिवसासारखी तशीच आहे. आणि त्यामुळे मॅडम आम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि स्फूर्ती मिळते. म्हणजे आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. कधी ते मुलं पुढे गेले की त्यांचं खूप कौतुक करतात, मुलं मागे राहिली की त्याचं सिंहावलोकन करतात आणि असं का झालं याचं त्यांना हळहळ लागून राहते आणि पुढे त्याच्यावर सोल्युशन काढले जातात. अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून मी शिकले, त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. त्याची सर मला येणार नाहीये, पण शिकायला मिळालं ही गोष्ट वेगळी. आणि आमची शाळा, आपली ही शाळा सुंदर शाळा म्हणायला हरकत नाही, कारण ही एक पवित्र वास्तू आहे. इथं आपण आपले शारीरिक व्याधी म्हणा किंवा मानसिक ताण सहजपणे विसरून जातो, की असं वाटतच नाही की 12:30 ते 6:30 वेळ कसा गेला, एवढं आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. कधी कधी म्हणजे सगळीकडे काही ना काही चालू असतं. कुठं संगीत कक्षामध्ये कुठल्या तरी स्पर्धेची तयारी चालू असते, कुठून तरी सूर ऐकू येत असतात, ई लर्निंग चालू असतं. आणि कला विभागात मुलं चित्रकलेत दंग असतात, गणित विभाग आहे, सगळीकडे मुलं अगदी दंग झालेले असतात आणि आपण पण खूप ऍक्टिव्हली काम करत असतो. आणि शेवटचा तास तर आमचा अगदी भक्तिमय जातो. म्हणजे कुठे रामरक्षा चाललेली असते, कुठं मनाचे श्लोक चाललेले असतात. अशा पद्धतीने आम्ही एक लाईव्ह प्रोसेस मध्ये असतो. त्यामुळे आपल्याला सगळ्या ज्या काही अडचणी येतात त्या आपण थोड्या वेळाकरता तरी विसरून जातो. असं सुंदर वातावरण, अशा सगळ्या गोष्टी मला इथं चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या, करायला मिळाल्या आणि याचं खूप मला समाधान वाटतं. आणि एक मोठ्या अशा ऐतिहासिक परंपरा असलेल्या संस्थेची मी एक घटक आहे आणि शिप्र मंडळीची मी एक घटक आहे. मेहता प्रशालेत मला काम करण्याची संधी मिळाली, मी माझा खारीचा वाटा उचलला असं मला वाटतं. आणि विशेष म्हणजे माझी दोन्ही मुलं नेहा आणि रोहन हे याच शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ते आता खूप चांगल्या जॉबवर आहेत, चांगल्या पदावर आहेत. याच्या पाठीमागे शाळेचं योगदान आहे म्हणायला हरकत नाही, किंवा शाळेची शिकवण आणि संस्कार माझ्या मुलांना मिळाले, ही पण एक जमेचीच बाजू आहे. आणि सुरुवातीच्या काळात सहस्रबुद्धे मॅडम होत्या आपल्या मुख्याध्यापिका म्हणून. त्यांनी सूर्यनमस्कार, मनाचे श्लोक, गीतेचे अध्याय किंवा अशी सुंदर गाणी आम्हाला त्यांच्या काळात पाठ होती. म्हणजे एक चांगली सुरुवात त्यांनी केली. आणि त्याच्यानंतर विद्यमान आदरणीय मुख्याध्यापिका वागेवडी मॅडम जुनं ते सोनं हे म्हणत त्याच्यामध्ये आणखी नवीन उपक्रमांची भर घातली आणि अनेक उपक्रम राबवले जातात.
आणि आपला शैक्षणिक दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती खूप चांगली पुढं वाटचाल करत राहिली. आपण गेली कित्येक वर्ष बघतो आपला 100% निकाल लागतो. हे केवळ मॅडमचं मार्गदर्शन आणि आपल्या सगळ्यांचे कष्ट त्याच्यामध्ये आहेत, हे मी विसरू शकणार नाही. बऱ्याच काही बोलायचं आहे, पण जेवढं समोर येतं, जेवढं लक्षात येतं तेवढं मी इथं बोलू शकते. आणि खरोखरच मॅडम, शाळेविषयी किंवा विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी तुमची जी काही तुम्ही स्वप्न पाहिलेली आहेत ती पूर्ण हो आणि शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, ही समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणात राहणे मला पसंत आहे आणि आपला ऋणानुबंध असाच राहू दे, एवढीच माझी सदिच्छा आहे. धन्यवाद. प्रत्येक कार्यक्रमात एखादी गोष्ट राहून जाते, तशी एक गोष्ट राहिलेली शाळेकडून नाही माझ्याकडून. जसं ताण उभं राहण्यासाठी पाठीचा कणा आवश्यक असतो, तसं एखादं जीवन, एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी खंबीर साथाची गरज असते. ते माझ्या मिस्टरांनी, श्री संजय तडकासे यांनी मला दिली. माझी दोन्ही मुलं माझ्या मदतीला आणि माझ्या पाठीशी उभी होती, त्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले. हे मला सांगायचं होतं, ते राहून गेलं होतं. आधी मी सॉरी करते आणि होनत मॅडम इथं आल्या, त्यांना बघितल्यावर मला खूप बोलून आलं, पण मी तिथं व्यक्त करू शकत नव्हते. मॅडम तुम्ही आला आणि हा कार्यक्रम पूर्ण झाला असं मला वाटतंय. तुमच्या शुभेच्छा मला पोचल्यात. आपण नेहमी असंच भेटत राहू, आपण सगळेच भेटणार आहोत. आणि मी तर पाहुणे म्हणून येणार नाही, मला जेव्हा आठवण येईल तेव्हा मी नक्की येईल. मॅडमची आठवण आली किंवा एखाद्या शिक्षकांची आठवण आली, काहीतरी सुचवा असलं, सांगावं असलं तर मी नक्की पुन्हा एकदा येईल. त्यामुळे मला परकेपणा किंवा पाहुणे म्हणून बोलवणं आवडणार नाही, एक हक्काने मी यायचं. कारण हा आजचा दिवस अविस्मरणीय आहे, तो विसरता येण्यासारखा नाही आहे. कारण बऱ्याच गोष्टी त्यांनी समजावून दिल्या, समजावून सांगितल्या आणि ज्या योग्य आहेत त्याचं समर्थन केलं. त्यामुळे खूप चांगला दिवस हा आज आपल्यासाठी. एकदा सत्कार मूर्तीसाठी खूप जोरदार एकदा टाळ्या वाजवू द्या. एक साथ तालिया शिरोडकर. आता आपण जी काही मनोगत पाहिली, बऱ्याच जणांनी काम करत असताना, कार्य करत असताना कामालाच देव मानलेला होता आणि त्यामध्येच आपलं सर्वस्व झोकून दिलं होतं. त्याच वेळेला खरंच त्या कामामध्ये पण देव पण येतो. अगदी तसेच प्रसंग तुम्ही समोर मांडले गेले. आता शेवटचा जो प्रसंग आहे तो म्हणजेच आभाराचा. खरं तर आज आपल्या विनंतीला मान दिली आणि जे सेवानिवृत्त झालेले होते ते म्हणजेच आपल्या बोलप मॅडम. खरं तर खूप आवर्जून जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी त्या आल्या होत्या आणि त्यांना पाहिल्यानंतर त्या आठवणी आल्या गेल्या. कारण त्यांची भेट एक वडवळ नव्हती झाली होती. आज आपल्या सत्कार मूर्ती तडकासे मॅडम यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, त्यासाठी आवर्जून वेळ दिला आपल्याला आपल्या प्रशालेचे म्हणजे शाळा समितीचे अध्यक्ष राजेजी पटवर्धन सर यांचेही मनपूर्वक आभार. सतत वेगवेगळे उपक्रम घेऊन सर्वांना बरोबर घेऊन प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती श्रुती बागेवाडी मॅडम, तसेच आजचे सत्कार मूर्ती परिवेशिका माननीय सौभाग्यवती सुस्मिता तडकासे मॅडम, मंचावर उपस्थित तडकासे मॅडम यांचे पती सन्माननीय संजय तडकासे सर, तसेच इथं उपस्थित असणारे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, या सर्वांचे प्रशालेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या प्रशालेत जे काही सहकारी, खरं तर मित्र असे म्हणावं किंवा सहेली, थोडक्यात मैत्रिणी ज्या अशा होत्या, आज अगदी मनापासून खरं तर 2 दिवस झालं मन भारावलेलं आहे. काही ना
व्यक्त होतं, काहींना व्यक्त करता येत नाही अशी परिस्थिती 2 दिवस झालं पाहतोय. तर त्या सुद्धा आज आवर्जून भरलेल्या मनाने एक आभार कसं भरून येतं तसं दाटलेला कंठ असावा. उपस्थित राहिले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच यासाठी सहाय्य करणारे सर्व ज्ञान अज्ञान या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाची सांगता काही गीताने होईल. तर ते गीताचे बोल आहे, अगर तुम न होते जिंदगी प्यार का गीत है. हा
प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, इसे हंस के पार जाना पड़ेगा, हंस के उस पार जाना पड़ेगा, हंस के उस पार जाना पड़ेगा। जब घुंघरूओं सी बजती है बूंदें, हर माह हमारे पल के नमूदे, कैसे देखें सपने नयन सुलग सुलग जा